महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला आता पुन्हा चर्चेत आलाय। मात्र रामटेक बंगल्यामध्ये जे राहिले ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचल्याचा दावा दीपक केसरकर यांनी केला। शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं उदाहरण देत हे सगळे मुख्यमंत्री झाले असं सांगत आपणही मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाऊ असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला। तर रामटेक बंगला कोणालाच नको असेल तर मला द्या, रामटेक बंगल्यामध्ये मीच तिथे राहायला जातो असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। 2-3 वेळा असं झालं की माझ्यापूर्वी रावल तिथं राहिले होते, त्यांचं मंत्रिपद गेलं, एवढं मी समजू शकतो। पण तिथं राहिलेला प्रत्येक मनुष्य हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे। शरद पवार साहेब राहिले, मुख्यमंत्री झाले, विलासराव देशमुख राहिले, मुख्यमंत्री झाले, शिवाजीराव पाटील निलंगेकर राहिले, मुख्यमंत्री झाले। मग निलंगेकर साहेबांच्या बाबतीत कोणी असं एक्सपेक्टच केलं नव्हतं, मुख्यमंत्री झाले। मग तो वाईट आहे का बंगला? एक गोष्ट अशी आहे की मंत्रिपदावरून गेल्यानंतर मला रावल साहेबसुद्धा भेटले होते। ते म्हणाले माझं गेलं तुमचंही गेलं, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज लिहून ठेवा आणि आज तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे, मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर मी जाईन। जे कॅबिनेट मंत्री आहेत शिवसेनेचे त्यांना मात्र बंगले नाही आहेत, त्यांना फ्लॅटमध्ये त्यांची बोळवण केली असं वाटतं का? म्हणजे त्या बंगल्यांची भीती वाटली म्हणून मग फ्लॅट बरे असं काही आहे का? तसं काही असेल तर मला द्या, मी जाऊन राहतो। रामटेक रामटेकला राहतो काय, तुम्ही म्हणाल त्या बंगल्यात राहतो, म्हणून मला त्याची भीती वाटत नाही। काही सरकारची ॲडजस्टमेंट असते, त्या ॲडजस्टमेंटनुसार हे बंगले वाटप केले जातात, म्हणून त्यात एवढं काही वाईट वाटण्यासारखं नाही। एक मंत्रिपद मागताना आम्ही आग्रह करायचा, त्यांच्या मागोमागं त्यांना सांगायचं मला पाहिजे मंत्रिपद, आणि मंत्रिपद मिळालं तर बंगला चांगला पाहिजे, बंगला चांगला मिळाला का मग गाडी चांगली पाहिजे, गाडी चांगली मिळाल्यानंतर आता PA जे आहेत तेच मिळतील, त्यांना काही बदलता येणार नाही, म्हणून असे सर्व ॲडजस्टमेंट करावी लागते। परंतु असं इतकं हट्ट धरणं योग्य नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।